वेतनाच्या अनुषंगाने आनंदाची वार्ता देणारा एक महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. विविध लेखाशीर्षांना जे अनुदानाचं वितरण करावं लागते त्या वितरणाच्या संदर्भातला हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे. 10 एप्रिल 2026 या शासन निर्णयामध्ये अनुदानाचं वितरण कशा प्रकारे झालेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 10 एप्रिल 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला आहे ती प्रस्तावना. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर अर्थात बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो आपण या ठिकाणी आता जाणून घेऊया. सन 2026-2027 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. सुरुवातीला अनुक्रमांक, त्यानंतर लेखाशीर्ष, त्यानंतर नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम रुपये हजारात आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये लेखाशीर्ष कोणते आहे ते जाणून घेऊया. मागणी क्रमांक E2-2202 सर्वसाधारण शिक्षण. लेखाशीर्ष आहे 012 021 048 066 084 119 164 173 182 191 208 262 271 422 422 साठी आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण, शासकीय माध्यमिक शाळा मुलांसाठी व मुलींसाठी शासकीय माध्यमिक शाळा. त्यानंतरचं शीर्षक आहे 442 सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान. त्यानंतरचा लेखाशीर्ष आहे 469 478 502 511 531 549 548. त्यानंतर आहे 576 1026 1091 1115. त्यानंतर आहे 1311. त्यानंतर आहे 1331 3038 3261 3361 3379 3708. त्यानंतरचे लेखाशीर्ष आहे H454. त्यानंतर 432 L119 आणि L291. अशा प्रकारचे शिक्षणाच्या संदर्भातले हे महत्त्वाचे लेखाशीर्ष होते. त्याखाली क्रीडा व युवक सेवा या अनुषंगाने काही लेखाशीर्ष आहे, तेही आपण यथावकाशपणे या ठिकाणी पाहू शकता. आणि यानंतर काही महत्त्वाच्या सूचनाही या ठिकाणी दिलेल्या आहेत. असा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे जो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण तो संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता. अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद.